वाशिम जिल्ह्यामधलं कारंजा लाड, ज्याचा आपल्या विदर्भात एक वेगळाच दर्जा आहे, त्या गावानं वाकाटक, देवगिरीचे यादव, मुघल, निजाम, इदाम, नागपूरचे भोसले अशा अनेक राजवटी तिथे होऊन गेल्या आहे आणि आजही त्या साम्राज्याच्या 4 भग्नावस्थेतल्या वेशी सांगून जातात. इतिहास गैर आहे बाबू. नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान, जे दत्तगुरूंचं दुसरं पुनर्अवतार मानलं जातात. या नगरीचं महात्म्य स्कंद पुराणात देखील आहे. अलीकडे निजामशाहीत अहमदनगरच्या बादशाहनं हे गाव त्याच्या मुलीले आनंद दिलं होतं म्हणते. त्यावेळी बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या, ज्या मी कॅप्शन मध्ये लिहिलेल्या आहे. त्याच्या काही काळानंतर म्हणजे 1904 मध्ये मूर्तिजापूर, कारंजा आणि यवतमाळ या भागात इंग्रजांनी शकुंतला एक्सप्रेस चालू केली होती आणि तेव्हा विदर्भातली कापसाची व्यापारपेठ हे विस्तारलेली होती. 1917 मध्ये लोकमान्य टिळक या कारंजात आले आणि त्यांनी घेतलेल्या जाहीर सभेतून या भागातल्या तरुणांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता. इथं 1933 मध्ये गांधीजी आले. 1937 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरही या कारंजात येऊन गेले. पुन्हा 1942च्या चले जाव चळवळीत जेडी चावरे या विद्या मंदिराच्या शिक्षकांना भर चौकात इंग्रजांविरुद्ध भाषण दिलं होतं, तर त्यांना 13 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. 20 स्वतंत्र सैनिकाची नावे असलेला दगडी खांब तेव्हा जयस्तंभ चौकात लावण्यात आला होता. या गावाचा इतिहास खूप गैर आहे. हे गाव आधी धनाढ्य, संपन्न आणि ऐतिहासिक होतं. जुने इतिहासकार सांगतात की शिवाजी महाराजांनी इथे वास्तव्य केलं म्हणून. आणि आणखी एखादं असं गाव असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारंजा वासियांना आणि वाशिमकरांना. कारंज म्हणजे कारंज होतं, धानाचं कारंज. होय होय, अहो एवढ्या मोठ्या मोहिमा काढल्या आपण, पण असलं शहर काय आपल्याला बघायला मिळालं नव्हतं र बाबा. यादव राजांनी खूप केलं होतं शहरासाठी. यादव संपले मग शहर सुलतानी सत्तेखाली गेलं.